श्री स्वामी समर्थ. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि वर्षभर आपण या सणांची वाट पाहत असतो. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी धन्वंतरी देव, लक्ष्मी माता आणि कुबेर महाराज यांची पूजा केली जाते. तसेच या दिवशी कोणत्याही वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा दिवस अगदी सर्वोत्तम मानला जातो. कारण की धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेल्या कोणत्याही गोष्टी किंवा मालमत्तेत 13 पटीने वाढ होते असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी भांडी खरेदी करण्यासोबत लोक सोन्या चांदीच्या वस्तू अगदी आवडीने आणि मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतात. परंतु धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याहून मौल्यवान आपल्याला कोणत्या गोष्टी आणायच्या आहेत जेणेकरून आपल्या मालमत्तेमध्ये, आपल्या घरामध्ये 13 पटीने भरभराट होईल, आपले सौभाग्य, प्रगती, ऐश्वर्य आपल्या घरामध्ये टिकून राहील, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि आपल्याला धनवान बनवेन, आयुष्यभर आपल्याला काहीच कमी पडणार नाही. अशा काही गोष्टी आहेत त्या सोन्याहूनही मौल्यवान आहेत. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण धनत्रयोदशीच्या दिवशी नक्कीच खरेदी कराव्यात आणि कोणीही खरेदी करू शकेल अशा कमी किमतीच्या परंतु मौल्यवान अशा या वस्तू आहेत. याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तू चुकूनही खरेदी करू नयेत यांचीही माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते आणि यावर्षी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 ही तिथी सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:57 संपेल. तर धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष कालामध्ये पूजा होते म्हणून 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी साजरी केली जाईल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:45 पासून ते 7:43 आहे. म्हणजे तुमच्याकडे पूजेसाठी सुमारे 1 तास 56 मिनिटे वेळ आहे. धनत्रयोदशीच्या सणामागे एक कथा आहे. ती अशी की कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असे ऋषींकडून सांगितलं जातं. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्यांचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू न देण्याचा बेत आखते. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महलाचे प्रवेशद्वारही असे सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महिलात मोठ्या मोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जाग ठेवते. तेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचा जीव वाचतो. म्हणून या दिवसात यम दीपदान असं देखील म्हटलं जातं. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचं टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. त्यासाठी संध्याकाळी धनत्रयोदशीला असा एक दिवा लावायला विसरू नका. धनत्रयोदशीबद्दल अजून एक कथा आहे. ती अशी की जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवानी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणास समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसे समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आला. म्हणून धन्वंतरींची देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असं देखील म्हणतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुलिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुलिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृत तत्व देणारा आहे आणि त्यातून प्रतीत होते म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. ज्या धनामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे त्या धनाची या दिवशी पूजा करतात. येथे धन म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसु, जल, वायू, अग्नी, सूर्य यांनाच धन म्हटलं आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे की तीच खरी लक्ष्मी. अन्यथा अलक्ष्मीमुळे किंवा पैशामुळे अनर्थ घडतो. तसेच या दिवशी लोक सोने देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी केल्याने आर्थिक उन्नती होते असा समज आहे. जर कुणी सोने खरेदी करणं नाही शकलं तर या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात ते पाहूया.
धनत्रयोदशीला आपण सर्वात स्वस्त अशी वस्तू घरामध्ये घेऊन येऊ शकतो, ती म्हणजे विड्याची पाने. तर आपल्याला दिवाळीच्या पूजेमध्ये विड्याच्या पानाचा उपयोग होतो. तर आपण ते अगोदर न आणता धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही विड्याचं पान आणलं तर माता लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल. कारण की या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा वास असतो. विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा वास असतो. या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो आणि विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. असं हे विड्याचं पान पूजेसाठी खूप महत्त्वपूर्ण असतं. हे विड्याचं पान तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की खरेदी करून या. या विड्याच्या पानाचा तुम्ही जी पूजा मांडणी करणार आहात त्या पूजा मांडणीमध्ये तर वापर करायचाच आहे. याशिवाय 2 विड्याची पाने घेऊन त्यावरती तुम्ही हळदी कुंकवाने शुभ लाभ लिहून ती तुम्ही पाने पूजेमध्ये ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर ही पाने तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाच्या बुडक्याशी सुद्धा घालू शकता. त्यामुळे याचं खत होईल आणि ही पाने वाया जाणार नाही. हा उपाय केल्याने माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल आणि अगदी कोणीही घेऊ शकेल अशी ही विड्याची पाने तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की खरेदी करा. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला दुसरी वस्तू खरेदी करायची आहे, ती म्हणजे अख्खे धने. तर धने प्रत्येकाच्या घरामध्ये असतील, परंतु या दिवशी आपल्याला अख्खे धने खरेदी करायची आहेत. अगदी 10-20 रुपयापासून तुम्ही हे अख्खे धने खरेदी करू शकता आणि हे धने तुम्हाला एका सुगडीमध्ये भरून किंवा एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये भरून देवी लक्ष्मीसमोर आणि धन्वंतरी देवासमोर तुम्हाला हे धने ठेवायचे आहेत. त्यांना थोडे थोडे अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही देवीची लक्ष्मी देवीची आणि धन्वंतरीची जी काही तुम्ही धनत्रयोदशीला पूजा करणार आहात ती पूजा करायची आहे. त्यानंतर आरती केल्यानंतर हे धने तुम्ही प्रसाद रूपी घरामध्ये सगळ्यांना वाटायचे आहे. तर हे धने आपण आपल्या घरातलं धन आहे त्यामुळे दुसऱ्यांना द्यायचं नाही. हे धने तुम्ही घरातल्या सदस्यांनाच द्यायचे आहेत, इतरांना द्यायचं नाही. त्यामुळे घरामध्येच तुम्ही याची पावडर करून वापरू शकता किंवा हे धने तुम्ही मसाल्यामध्ये किंवा या धन्यांची कोथिंबीर बनवून देखील तुम्ही खाऊ शकता किंवा घरामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये वापर करून तुम्ही घरामध्येच याचा वापर करावा. धनत्रयोदशीच्या दिवशी कुंकू खरेदी करा, मग देवी लक्ष्मीला वाहून स्वतःला देखील लावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं मानलं जातं. तसेच आपले घर धनधान्याने समृद्ध होते. या दिवशी तुम्ही कुंकू खरेदी करून घरामध्ये श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा पूजेमध्ये देखील हे तुम्ही कुंकू वापरून त्यानंतर हे कुंकू तुम्ही कायमस्वरूपी घरामध्ये वापरू शकता. त्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी अगदी तुम्ही 5-10 रुपयेपासून कुंकू खरेदी करू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पावले खरेदी करणं ती देखील खूप शुभ मानलं जातं. घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस म्हणजे आपल्या उंबरठ्यावरती दोन्ही बाजूस आपल्याला ही लक्ष्मीची पावले लावायची आहेत. आपण जणू काही देवीला आमंत्रण देत आहोत असं दिसून येतं. यामुळे देवी प्रसन्न होते. परंतु लक्ष्मीच्या पावलांची आरती करायला विसरू नका. सोबत देवीला घरी वास करण्यासाठी प्रार्थना देखील करा. तुम्ही लक्ष्मीची पावले घरामध्ये आणलेली असतील तर या दिवशी तुम्ही जेव्हा घरामध्ये घेऊन याल तेव्हा तुम्ही दुधाने आणि तुम्ही दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्याने या लक्ष्मीच्या पावलावरती अभिषेक करा. विधिवत अभिषेक करून त्यानंतरच तुम्हाला ही लक्ष्मीची पावले उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून त्यावरती चिटकवायची आहेत. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. धनत्रयोदशीपासून दिवे लावण्याच्या परंपरेला सुरुवात होते, म्हणून तुम्ही एखादा तरी दिवा या दिवशी नक्की खरेदी करावा आणि रात्रीचे जेवण झाल्यानंतर दक्षिण दिशेला तो दिवा लावा. परंतु दिवा लावल्यावर त्याकडे मागे वळून पाहू नये. हा दिवा अकाली मृत्यूपासून संरक्षण करतो असं मानलं जातं. त्यामुळे त्याने धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे खरेदी करून अशा पद्धतीने दिवा लावू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीची किंवा गणपतीची मूर्ती खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं. त्यामुळे सुख समृद्धी तर लाभतेच, शिवाय घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. त्यासाठी तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीची किंवा गणपतीची मूर्ती खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही चांदीची, सोन्याची, पितळेची, धातूची किंवा पंचधातूची, तांब्याची अशा कोणत्याही धातूची मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता. झाडू किंवा केरसुणी धनत्रयोदशीला खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं, कारण की केरसुणीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे केरसुणीचा वापर केल्याने घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होतो असं म्हणतात. त्यासाठी तुम्हाला काही शक्य झालं नाही तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही एखादा झाडू खरेदी करून आणू शकता आणि लक्ष्मीपूजनाला त्या झाडूची तुम्ही हळदी कुंकू पुष्प वाहून थोडंसं पाणी वाहून पूजा करून लक्ष्मीपूजनामध्ये तो झाडू तुम्ही ठेवून पुन्हा त्याचा वापर करू शकता.
यानंतरची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता तो म्हणजे पितळेचा कलश. कारण की समुद्र मंथनातून जेव्हा धन्वंतरी देव प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातामध्ये पितळाच्या कळशामध्ये अमृत होतं असं मानलं जातं. त्यामुळे धन्वंतरी देवीला पितळ खूप प्रिय असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही पितळेची कोणतीही वस्तू खरेदी करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये असा पितळेचा कलश नसेल तर तुम्ही पितळेचा कलश किंवा एखादी पितळेची मूर्ती किंवा पितळेची भांडे तुम्ही खरेदी करून घरामध्ये आणू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी 11 गोमूत्री चक्र खरेदी करून आणावी. दिवाळीच्या दिवशी या गोमूत्री चक्रांची पूजा करा आणि त्यानंतर त्यांना पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा. असं मानलं जातं की यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि घरातील लोक निरोगी राहतात. गोमूत्री चक्र हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि समुद्र मंथनातून याची उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे गोमूत्री चक्र घरामध्ये आणल्याने माता लक्ष्मीचा घरामध्ये सदैव वास राहतो. अक्षता म्हणजे तांदूळ हे शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी अक्षता घरामध्ये आणाव्यात. यामुळे लक्ष्मीची कृपा राहते आणि संपत्तीमध्ये देखील वाढ होते. लक्ष्मीला श्रीयंत्र अत्यंत प्रिय आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्र घरात आणा आणि दीपावलीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजना दिवशी तुम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा करून घरामध्ये स्थापन करू शकता. असं केल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते. श्रीयंत्र म्हणजे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे. तर घरामध्ये श्रीयंत्र आणून तुम्ही ते स्थापित करू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही लाह्या बत्तासे घरामध्ये खरेदी करून आणू शकता. देवी लक्ष्मीला लाह्या बत्तासे वाहिल्यानंतर अर्पण केल्यानंतर ती लवकर प्रसन्न होते आणि घर धनधान्याने भरून राहते. याशिवाय शुभ्र आणि गोड लाह्या बत्ताशा यांचा संबंध शुक्र ग्रहाशी असतो. यामुळे धन आणि समृद्धी देणारा शुक्र ग्रह आहे. अशा स्थितीत शुक्र ग्रह आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळावी यासाठी तुम्ही लाह्या बत्ताशे खरेदी करून आणू शकता आणि लक्ष्मीपूजनाला देवी लक्ष्मीला लाह्या बत्तासे अर्पण करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ नक्कीच खरेदी करून आणावे. कारण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेलं मीठ घरामध्ये सुख समृद्धी तर आणतेच तसेच ऐश्वर्य देखील वाढतं. धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ विकत घेणाऱ्या घरात देव धन लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो. असं मानलं जातं की या दिवशी मिठाचे नवे पाकिट खरेदी करून तेच नवीन मीठ स्वयंपाकघरामध्ये वापरावे. असं केल्याने घरातील प्रमुखाच्या संपत्तीचा ओघ वाढतो आणि बाजारात सहज उपलब्ध असलेले हे मीठ तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू देत नाही. याशिवाय मिठाच्या नवीन पॅकेटचा अनेक प्रकारे वापर करून तुम्ही घरामध्ये शुभता आणि संपत्ती वाढवू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेलं मीठ काचेच्या भांड्यात किंवा लहान बाउलमध्ये भरून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यास घरातील नकारात्मकता दूर होते. पैसे कमवण्याचे नवीन मार्ग देखील मिळतात. धनत्रयोदशी ते दीपावली या दिवशी खरेदी केलेल्या मिठाने घरामध्ये घर पुसून काढल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते आणि घरामध्ये सुख, शांती, संपत्ती आणि वैभव्य वाढते. एवढेच नाही तर धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाचे पाकिट खरेदी करून तुम्ही कमी पैसे खर्च करून तुमच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडवून आणू शकता. या दिवशी मीठ खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही आणि त्या घरावर देवी लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही कवड्या देखील खरेदी करून आणू शकता. 5, 7, 11 अशा कवड्या खरेदी करून आणाव्यात. कवड्या खरेदी करत असताना त्या पिवळ्या कवड्या खरेदी कराव्यात. या कवड्यांना तुम्ही दूध आणि हळदीने अभिषेक घालून त्यानंतर ह्या कवड्या तुम्ही तांदळामध्ये एखाद्या प्लेटमध्ये ठेवून लक्ष्मीपूजनामध्ये या कवड्या तुम्ही ठेवू शकता किंवा लक्ष्मीपूजनाच्या वेळी 5 पिवळ्या कवड्या आणि 9 गोमूत्री चक्रे देवीपुढे ठेवा आणि त्यानंतर पूर्ण विधीपूर्वक लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी लाल कपड्यामध्ये कवड्या आणि गोमूत्री चक्र बांधून तिजोरीमध्ये ठेवावे. असं केल्याने घरामध्ये सुख समृद्धी राहते तसेच लक्ष्मी मातेचा कृपेने कधीही आर्थिक संबंधी आपल्याला कोणतीही अडचण येत नाही. याशिवाय तुम्ही देवी देवतांचे फोटो किंवा चांदीची नाणी, चांदीच्या वस्तू, सोने सुद्धा खरेदी करू शकता. दागिने खरेदी करू शकता. ज्यांना काही मालमत्ता खरेदी करायची आहे, जमीन, कार अशी काही खरेदी करायची आहे त्यांनी या दिवशी अशा गोष्टी खरेदी करू शकता. म्हणजे आपण आपल्या ऐपतीनुसार तुम्हाला जे काही खरेदी करायचे ते खरेदी करू शकता. अगदी मातीचे भांडे किंवा मातीचे दिवे देखील खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्ही या दिवशी कमलगट्ट्याची माळ देखील
खरेदी करू शकता. परंतु या दिवशी काही गोष्टी अशा आहेत ज्या चुकून देखील खरेदी करू नयेत. त्या अशा की लोखंड, कारण की लोखंड हा शनीचा धातू आहे आणि हे घरामध्ये असल्याने अशुभ घडू शकतं आणि आपण या दिवशी, या शुभ दिवशी लोखंडाच्या कोणत्याही वस्तू आपण खरेदी करायच्या नाहीत. यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे ॲल्युमिनियमच्या वस्तू, कारण की ॲल्युमिनियम हा राहूचा धातू आहे, त्यामुळे घरामध्ये दुर्दैव निर्माण होतं. त्यामुळे या दिवशी आपण ॲल्युमिनियमच्या कोणत्याही वस्तू खरेदी करायच्या नाहीत. शिवाय आपल्याला स्टीलच्या देखील गोष्टी घरामध्ये आणायच्या नाहीत, कारण की स्टीलच्या वस्तू आपण घरामध्ये आणल्याने घरामध्ये गरिबी येते आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपण बरीचशी भांडी देखील खरेदी करतो. तर यामध्ये तुम्ही स्टीलची भांडी या दिवशी चुकूनही खरेदी करू नका. याशिवाय आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू देखील खरेदी करायच्या नाहीत, कारण की आपण लक्ष्मीपूजनासाठी असो किंवा दिवाळीच्या डेकोरेशनसाठी असो आपण प्लॅस्टिकच्या काही वस्तू खरेदी करतो. तर त्या गोष्टी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका, कारण की प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी केल्याने घराच्या भरभराटीवर उलट प्रभाव होतो. याशिवाय काच किंवा काचेची भांडी देखील राहूचीच वस्तू आहे, त्यामुळे राहू घरामध्ये प्रवेश करतो. तर या दिवशी तुम्ही काचेचं कोणतंही शो पीस किंवा काचेची भांडी खरेदी करू नये. त्याशिवाय या दिवशी तुम्ही कोणतीही साड्यांची किंवा तुम्ही कपड्यांची खरेदी करू शकता, परंतु काळ्या रंगाच्या किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे या दिवशी चुकूनही घालायचे नाहीत आणि आपण या दिवसाचे कपडे देखील या रंगाचे कपडे देखील खरेदी करायचे नाहीत. याशिवाय आपण तेल किंवा तूप या दिवशी खरेदी करू नये. याशिवाय आपण जी काही भांडी खरेदी करणार आहोत ती आपण मातीची भांडी खरेदी करावीत, परंतु चिनी मातीची भांडी या दिवशी खरेदी करू नये, कारण की असं मानलं जातं की यामुळे घराच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.